नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही, नामदार महेश शिंदे. कोरेगाव तालुक्यात 50,908 महिलांना राखी पौर्णिमेला मिळणार 15,27,24,000 रुपये. योजनेच्या यादीला दिली मंजुरी. मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3 वाजता कोरेगाव तालुक्यात योजनेच्या पहिल्या यादीला मंजुरी देण्यात आली असून तब्बल 50,908 महिलांना राखी पौर्णिमेला 15,27,24,000 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळावा. योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये या संदर्भाने कोरेगाव तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे पदसिद्ध अध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या 50,908 महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. नामदार महेश शिंदे यांनी स्वतः लॅपटॉपवर प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या लाभार्थी महिलेच्या प्रकरणाला मंजुरी दिली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोरडे, समितीतील सदस्य गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अशासकीय सदस्य शुभांगी मदन शेलार यावेळी उपस्थित होत्या. या ताईंना आज आपण या योजनेचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचं सरकार या सरकारच्या योजनेचा या ठिकाणी लाभ देण्यासाठी आपण त्यांना अप्रूव्ह करत आहोत. यात काय त्रुटी निघाल्या लोकांच्या फॉर्म भरताना आपण काय करणार? कॅन्सल होते. त्रुटी निघाल्या, शक्यतो त्रुटी निघत नाहीत. सक्सेसफुल झालं. आता आमच्या त्या कायदा लाभ मिळणार आहे आणि त्रुटी आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तर आज हे वर आम्ही राज्याला पाठवतोय, जिल्ह्याला आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या कमिटीकडे पाठवतोय, तिथून ते राज्याला जाईल. पण जे लोक काही कागदपत्रांअभावी वगैरे जे वंचित राहिलेले आहेत त्यांचं पण उद्यापासून नोंदणी चालू करतोय. त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघातील आणि तालुक्यातील सगळ्या अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी दिनांक 11 रोजी बैठक बोलवलेली आहे. त्यामध्ये प्रशासनाला माझ्या सक्त सूचना आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी या मतदारसंघातले, कोरेगाव मतदारसंघातले झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त भगिनींना या महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी आव्हान केलं आहे, ज्या गोरगरीब भगिनींना आज पेपर नसतील, काही अडचणी असतील तर त्यांना घेऊन आपण आमच्या प्रशासनाकडे या. निश्चितपणे त्यांचे पेपरची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्ही सगळी घेऊन अशा पद्धतीचं कार्य आज आपण या ठिकाणी करतोय. मी पुनश्च एकदा माझ्या सर्व कमिटीचं, त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघातील या योजना यशस्वी करण्यासाठी ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी काम केलं, ज्या अंगणवाडी सेविकांनी आणि संपूर्ण प्रशासनानं दिवस रात्र मेहनत करून हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आज अखेर आपल्याला 50,908 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ते सर्वच्या सर्व अर्ज, 100% अर्ज याला मान्यता आज या कमिटीमध्ये देण्यात येत आहे.